जय श्रीराम. कसे मित्रांनो, मी तुमचा मित्र हरपाल राजपूत. मित्रांनो, आपण वर्कआउट तर कंटिन्यू करतो, डाएटही फॉलो करतो, पण आपल्या एका मसलवर जास्त फॅट स्टोअर होता, पण आपल्याला कळत नाही की हा कमी का होत नाहीये आणि आपण याच्यावरच विचार करत बसतो. तर ही व्हिडिओ आहे तुमच्या. पहिले आहे जेव्हा आपला चेहरा सुजायला लागतो किंवा बॅकवर फॅट वाढायला लागतात, तर आपण समजून घ्या कार्टोसॉल लेवल आपली हाय आहे. दुसरे, एवढी मेहनतही करून आपले पोट कमी होत नाही, तर आपण समजून घ्या आपली इन्शुलिन लेवल हाय आहे. तिसरे, आपल्या हिपवरील आणि थायवरील फॅट जर वाढायला लागले तर समजून घ्या आपले एस्ट्रोजन लेवल हाय आहे. चौथे, मी कंटिन्यू वर्कआउट करते, कंटिन्यू वर्कआउटला जातो, लेग रेसही मारतो, क्रंचेसही करतो, पण माझे बेली फॅट कमी होत नाही. यावरून कळते की तुमचे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची लेवल हाय आहे. पाचवे, मी कंटिन्यू वर्कआउट करते, बायसेपचेही वर्कआउट करते, पण माझे आर्मवरील फॅट कमी होत नाही, म्हणजेच समजून घ्या थायरॉइडचे प्रमाण वाढले आहे. सहावे, आपल्या पायातील वॉटरचे प्रमाण वाढले, पायात सूज वाढली तर अल्डोस्टेरॉन वाढले आहे, हे समजून घ्या. यावरून कळते की आपण नुसते वेट लॉस करणे, वजन कमी करून घेणे, इंचेसमध्ये कमी करून घेणे, फिट राहणे हा विचार न करता आपला कुठला हार्मोन अनबॅलन्स झालेला आहे याकडे लक्षही देणं तेवढंच महत्त्वाचे आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर मला फॉलो करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. जय श्रीराम.